हॅलो विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरला आपण थेरम नंबर 2 बघितली होती. कुठले? होमोजिनियस इक्वेशन पासून मिळणाऱ्या दोन लाईन्स ओरिजिन मधून जातात आणि त्या थेरमचा कॉन्व्हर्स पार्ट आपण पहिल्या लेक्चरला बघितला होता. ओरिजिन मधनं जाणाऱ्या दोन लाईन्स जॉईंट इक्वेशन हे सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन असतं. आता त्याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण बघूया. बघा, पहिले एक्झाम्पल, फाइंड द कंबाइंड इक्वेशन ऑफ लाइन्स पासिंग थ्रू 2, 3 अँड पॅरलल टू द कोऑर्डिनेट ॲक्सिस. आता आपण दोन लाईन्सचं जॉईंट इक्वेशन कसं काढायचं हे बघितलंय. कसं काढायचं? तुम्हाला जर दोन सेपरेट लाईन्स दिलेले असतील तर त्यांचं जॉईंट किंवा कंबाइंड इक्वेशन कसं काढायचं? त्या दोन इक्वेशनची मल्टिप्लिकेशन किंवा प्रॉडक्ट घेऊन. पण आता आपल्याला इथं लाईन्सचं कंबाइंड इक्वेशन काढायचं आहे, पण लाईनची सेपरेट इक्वेशन दिलेली नाहीत. मग अगोदर आपल्याला लाईनची सेपरेट इक्वेशन काढावी लागतील आणि मग त्यांचं कंबाइंड इक्वेशन घ्यावं लागेल. मग त्याच्यासाठी त्यांनी ह्या दोन कंडिशन दिलेत. आपण ऍक्च्युली ग्राफ पेपरवरतीच समजावून घेऊया. बघा, आता ज्या दोन लाईन्सचं तुम्हाला कंबाइंड इक्वेशन काढायचं आहे त्या दोन्ही लाईन्स 2, 3 पॉइंट मधून जातात आणि पॅरलल टू कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हटलंय आणि दोन्ही लाईन्स कोऑर्डिनेट ॲक्सिसला पॅरलल आहेत. म्हणजे एक लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल, एक लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल असेल. 2, 3 पॉइंट साधारण एक्सची व्हॅल्यू 2 आणि वायची व्हॅल्यू 3. हा 2, 3 पॉइंट झाला. बघा, ज्या दोन लाईन्सचं तुम्हाला कंबाइंड इक्वेशन काढायचं आहे त्या दोन्ही लाईन्स ह्या 2, 3 पॉइंट मधून जातात आणि एक लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल आहे, दुसरी लाईन एक्स ॲक्सिसला. का? तर पॅरलल टू कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हटलंय. मग या 2, 3 पॉइंट मधून जाणारी एक्सला पॅरलल लाईन ही अशी असेल, त्याला आपण L1 नाव देऊया. आणि 2, 3 पॉइंट मधून जाणारी वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन ही याला आपण L2 नाव देऊया. मग अगोदर ह्या दोन लाईनची इक्वेशन फाइंड आउट करावी लागतील आपल्याला. ती इक्वेशन कशी फाइंड आउट करणार सांगा? आपण 11वी मध्ये बघितले, कोऑर्डिनेट ॲक्सिसला पॅरलल असू द्या किंवा आता ही L1 लाईन एक्स ॲक्सिसला पॅरलल म्हणण्याऐवजी वाय ॲक्सिसला परपेंडिक्युलर असं पण म्हणता येईल, किंवा L2 लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल म्हणण्याऐवजी एक्सला परपेंडिक्युलर असं म्हणता येईल तुम्हाला. म्हणजे इथं पॅरललच्या ऐवजी परपेंडिक्युलर शब्द जरी टाकला तरी ह्याच दोन लाईन्स मिळतील तुम्हाला. मग आता L1 लाईनचं मला इक्वेशन काढायचं आहे. ते L1 लाईनचं इक्वेशन कसं काढणार? तर कुठलीही लाईन ॲक्सिसला पॅरलल किंवा परपेंडिक्युलर असू द्या, ती ॲक्सिसला एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करेल. त्या पॉइंटवरून त्या लाईनचं इक्वेशन सांगायचं. आता ही L1 लाईन वायला 3 या पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करते आणि ही 3 व्हॅल्यू एक्सची आहे का वायची आहे? वायची व्हॅल्यू 3 आहे. म्हणून L1 लाईनचं इक्वेशन y = 3. ह्याच मेथडनं मग L2 लाईनचं इक्वेशन काय असेल? L2 लाईन एक्सला 2 मध्ये इंटरसेक्ट केले आणि 2 व्हॅल्यू एक्सची आहे का वायची आहे? एक्सची आहे, म्हणून x = 2 हे L2 लाईनचं इक्वेशन झालं. म्हणजेच ज्या दोन लाईन्सचं तुम्हाला कंबाइंड इक्वेशन काढायचं आहे त्या दोन लाईन्स कशा मिळाल्या? x = 2 आणि y = 3. हेच इक्वेशन सिम्प्लिफाय केलं तर x - 2 = 0 आणि y - 3 = 0 असं मिळेल. मग आता ही दोन सेपरेट इक्वेशन्स मिळाले आपल्याला लाईनचं. मग ह्यांचं कंबाइंड इक्वेशन कसं काढायचं? प्रॉडक्ट करून. देअरफॉर कंबाइंड इक्वेशन इज x - 2 × y - 3 = 0. करा मल्टिप्लिकेशन. x × y xy, x × -3 -3x, -2 × y -2y, -2 × -3 -6 = 0. This is the required equation of these two lines. Sorry, this is the required combined equation of these two lines, which one is parallel to x axis, other is parallel to y axis. याच मेथडने याच्यामध्ये थोडासा बदल केला तर तुम्हाला अशी इक्वेशन्स फाइंड आउट करता येईल.
आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम? फाइंड दी सेपरेट इक्वेशन्स ऑफ दी लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन. हे इक्वेशन आता मागाच्या प्रॉब्लेमचा एक्झॅक्ट अपोजिट प्रॉब्लेम आहे. मगाशी काय विचारलं होतं आपल्याला? दोन वेगवेगळ्या लाईन्सचं कंबाईंड इक्वेशन विचारलं होतं. आता कंबाईंड इक्वेशन दिलंय आणि सेपरेट इक्वेशन्स विचारले. मग थेरममध्ये बघितल्याप्रमाणे थेरममध्ये आपण होमोजिनियस इक्वेशन पासून सेपरेट लाईन्स कशा मिळाल्या होत्या? फॅक्टर पाडून. मग आता ह्या इक्वेशनचे आपल्याला फॅक्टर पाडायचे. जे दोन इक्वेशन मिळतील ते सेपरेट लाईन्स असतील. मग आता ह्याचे फॅक्टर्स पाडायचे. कुठल्या फॉर्म्युल्याने फॅक्टर पडतील याचे? तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्म्युल्याने पडतील. काय ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? ए प्लस बी आणि ए मायनस बी, म्हणजे पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर. मग आता इथं पण याच धर्तीवरती एक्झाम्पल दिसतंय. एक्सचा स्क्वेअर आहे मायनस वायचा स्क्वेअर आहे, परंतु 5 आणि 9चं काय करायचं? तर त्याच्यासाठी आपण ॲडजस्टमेंट करूया. काय ॲडजस्टमेंट करूया? ह्या 5ला रूटमध्ये टाकूया आणि त्याचा स्क्वेअर करूया. काय फरक पडेल का त्याच्यावरती? स्क्वेअर रूटमध्ये टाकलं, स्क्वेअर केला, काही फरक पडत नाही. एक्स स्क्वेअर आहे असं. मायनस 9ला पण स्क्वेअर रूटमध्ये टाकूया आणि स्क्वेअर करूया. काय फरक पडेल का? किंवा 9चं डायरेक्ट स्क्वेअर रूट निघतंय, त्यामुळे त्याच्यामध्ये जास्त ॲडजस्टमेंट पण करायची तुम्हाला गरज पडणार नाही. वाय स्क्वेअर इक्वल टू 0. म्हणजेच रूट 5x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 9चं स्क्वेअर रूट निघतंय 3y ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. बघा या फॉर्म्युल्यामध्ये झाले का कन्वर्ट? फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. मग ह्याचे फॅक्टर कसे पाडायचे? फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्म मायनस सेकंड टर्म. म्हणजेच रूट 5x प्लस 3y एका ब्रॅकेटमध्ये आणि रूट 5x मायनस 3y दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. संपलं. आपल्याला कंबाईन इक्वेशन दिलंय आणि त्याच्यापासून सेपरेट इक्वेशन्स विचारलेली होती. फॅक्टर पाडून आपण असे सेपरेट इक्वेशन्स मिळवलीत. आता दोन्ही टाईपचे एक एक क्वेश्चन आपण बघितले. राहिलेले क्वेश्चन एक्झरसाइजमध्ये जे दिलेले आहेत ते तुम्ही सोडवा आणि काय डाऊट्स वगैरे असतील तर विचारले तर चालतील. बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे? फाइंड दी व्हॅल्यू ऑफ के. केची व्हॅल्यू काढायची आपल्याला. कुठं आहे के? तर ह्या इक्वेशनमध्ये के आलेला आहे या ठिकाणी. त्या केची व्हॅल्यू काढायची आणि त्याच्यासाठी आपल्याला कंडिशन काय टाकले त्यांनी? सम ऑफ दी स्लोप्स, म्हणजे दोन स्लोपची ॲडिशन. कोणाच्या? ह्याच्यापासून मिळणाऱ्या दोन लाईनचे जे स्लोप्स आहेत त्यांची सम इज ट्वाइस देअर प्रॉडक्ट, म्हणजे बेरीज ही गुणाकाराच्या दुप्पट आहे हे कंडिशन टाकले. म्हणजेच काय? m1 प्लस m2 इज इक्वल टू ट्वाइस m1 m2. इनडायरेक्टली त्यांनी ही कंडिशन टाकलेली आहे आपल्याला. मग ह्याच्यापासून मिळणाऱ्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या दोन लाईन्सचे जे स्लोप्स आहेत त्या स्लोपची ॲडिशन ही मल्टिप्लिकेशनच्या दुप्पट आहे ही कंडिशन टाकले. आता आपण थेरम नंबर 2 मध्ये दोन स्लोपची ॲडिशन आणि दोन स्लोपची मल्टिप्लिकेशन यांचे आपण फॉर्म्युले बघितले. काय आहेत ते फॉर्म्युले? m1 प्लस m2 इक्वल टू मायनस 2h अपॉन b आणि m1 डॉट m2 इक्वल्स टू a अपॉन b. हे फॉर्म्युले आहेत. अगोदर आपण a, h आणि b च्या व्हॅल्यूज हे इक्वेशन कम्पेअर करून फाइंड आउट करूया. कंपेअर दिस इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस kxy मायनस 3y स्क्वेअर इक्वल टू 0 विथ आपलं स्टँडर्ड इक्वेशन ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. हे दिलेले इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशनशी कम्पेअर करा. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट a, ह्या एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1. ह्या xyचा कोएफिशियंट 2h, ह्या xyचा कोएफिशियंट k, 2h व्हॅल्यू k. y स्क्वेअरचा कोएफिशियंट b, ह्या y स्क्वेअरचा कोएफिशियंट -3. a, 2h आणि b च्या व्हॅल्यूज मिळाल्या. आता याच्यामध्ये पुटअप करूया आपण. m1 प्लस m2 ची व्हॅल्यू काय येईल? मायनस 2h. 2h ची व्हॅल्यू काय दिसते आपल्याला? k.
अपॉन बी, बीची व्हॅल्यू -3. आणि इथं M1 डॉट M2ची व्हॅल्यू काय, ए अपॉन बी, एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू -3. M1 प्लस M2 आणि M1 डॉट M2च्या व्हॅल्यूज मिळालेत आपल्याला. ते आता आपल्याला जे रिलेशन दिलं आहे त्या रिलेशनमध्ये ठेवूया. देअरफॉर M1 प्लस M2 इक्वल टू ट्वाइस M1 M2 बिकम्स, कसं होईल, M1 प्लस M2ची व्हॅल्यू काय आले -k अपॉन 3, म्हणजेच मायनस मायनस कॅन्सल होईल, k/3 इक्वल टू 2 इंटू M1 डॉट M2ची व्हॅल्यू काय आले आपले -1/3 -1/3. हे 3 ला 3 कॅन्सल होईल, k इक्वल्स टू -2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ k. हेच आपल्याला विचारलं होतं. ह्या इक्वेशनमध्ये जो k आलेला आहे त्या k ची व्हॅल्यू आपल्याला काढायची होती, ती k ची व्हॅल्यू मिळाली -2. नेक्स्ट प्रॉब्लेम काय म्हटलं या प्रॉब्लेममध्ये, इफ स्लोप ऑफ वन ऑफ द लाइन्स गिवन बाय दिस लाइन इज 4 टाइम्स द अदर देन शो दॅट दिस स्टेटमेंट. मग आता हे सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन आहे म्हटल्यानंतर याच्यापासून आपल्याला 2 स्ट्रेट लाईन्स मिळणार आहेत. त्या 2 स्ट्रेट लाईनपैकी एकीचा स्लोप ऑफ वन ऑफ द लाईन्स हा दुसरीच्या चौपट आहे. 4 टाइम्स द अदर म्हटलंय, त्यामुळं एका लाईनचा स्लोप हा दुसऱ्या लाईनच्या चौपट आहे म्हटलंय, म्हणजेच M1 इक्वल्स टू 4M2 हे आपल्याला दिलंय त्याने, गिवन म्हणूया आपण. मग आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, हे स्टेटमेंट जे दिलंय तिथून आपण सुरुवात करूया. त्याच्यासाठी आपल्याला आपण स्लोप मधले 2 रिलेशन शिकलेलो आहे. कुठली 2 रिलेशन्स, तर M1 प्लस M2 इक्वल्स टू -2h अपॉन b आणि M1 डॉट M2 इक्वल्स टू a अपॉन b. हे 2 रिलेशन्स आपल्याला माहिती आहेत. आता या दोन्ही रिलेशनमध्ये जिथं जिथं M1 दिसतंय त्या ठिकाणी M1च्या जागेला आपण 4M2 सबस्टिट्यूट करूया. काय होईल मग, M1च्या जागेला 4M2 प्लस हे M2 इक्वल्स टू -2h अपॉन b आणि इथं पण M1च्या जागेला 4M2 ठेवलं तर हे पहिलं M2 इक्वल्स टू a अपॉन b. म्हणजेच हे 4M2 प्लस M2 5M2 इक्वल्स टू -2h अपॉन b आणि 4 इंटू M2 इंटू M2 M2चा स्क्वेअर इक्वल्स टू a अपॉन b. याच्यामध्ये फक्त M2 ठेवा, 5 इकडे शिफ्ट करा, M2 इक्वल्स टू -2h अपॉन 5b होईल. हा 5 याला मल्टिप्लाय झाला इकडे डिनोमिनेटरमध्ये येईल आणि हा 4 याला मल्टिप्लाय झाला इकडे डिनोमिनेटरमध्ये येईल. M2 स्क्वेअर इक्वल्स टू a अपॉन 4b. आता ह्या रिलेशन मधली M2 ची व्हॅल्यू इथं ठेवा किंवा या रिलेशन मधली M2 ची व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवा, दोन्ही मेथडनी आन्सर मिळेल तुम्हाला. आता ही M2 ची व्हॅल्यू M2च्या जागेला आपण पुटअप करूया. पहिल्या रिलेशन मधली काय, M2 ची व्हॅल्यू -2h अपॉन 5b, परंतु इथं M2चा स्क्वेअर आहे म्हणून याचा स्क्वेअर करूया, इक्वल्स टू a अपॉन 4b. ह्याचे जर स्क्वेअर केलं तर मायनसचा स्क्वेअर प्लस 2चा 4, hचा h स्क्वेअर, 5चा 25 आणि bचा b स्क्वेअर इक्वल्स टू a अपॉन 4b. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 4 इंटू 4 16 h स्क्वेअर आणि हे b इक्वल्स टू हे a हे 25b स्क्वेअर म्हणजे 25ab स्क्वेअर. कॅन्सल काय होतंय, याच्यातला एका b ला याच्यातला एक b कॅन्सल होईल, 16 h स्क्वेअर इक्वल्स टू 25ab. हेन्स दी प्रूफ. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. चालेल, थांबूया आपण. थँक्यू.